चाणक्यनीती अनमोल वचन. आयुष्य कसे जगावे आणि कसे वागावे. कुठे राहू नये. श्लोक नंबर 9. ज्या ठिकाणी खालील 5 गोष्टी नसतील त्या ठिकाणी एक दिवसही राहू नये. नंबर 1. धनी. जिथे सावकार किंवा श्रीमंत लोक नाहीत, आर्थिक उलाढाल नाही. नंबर 2. वेदपाठी. जिथे ज्ञान देणारे किंवा वेद जाणणारे ब्राह्मण विद्वान नाहीत. नंबर 3. राजा, सरकार. जिथे कायदे पाळणारा राजा किंवा शासन व्यवस्था नाही. नंबर 4. वैद्य. जिथे डॉक्टर किंवा वैद्य नाही, आरोग्य सुविधांचा अभाव. नंबर 5. नदी. जिथे पिण्याच्या पाण्याची किंवा नदीची सोय नाही. अर्थ. जिथे रोजगाराचे साधन नाही आणि जीवाची सुरक्षा नाही, तिथे राहू नये. ज्ञान आणि सावधगिरी. विद्यार्थी, सेवक, वाटेकरी, प्रवासी, भुकेलेला, भित्रा, भंडारी आणि प्रतिहारी, दरवान या 7 जणांना झोपेतून उठवावे. साप, राजा, वाघ, वृद्ध, पालक, दुसऱ्याचा कुत्रा आणि मूर्ख या 7 जणांना झोपेतून उठवू नये. माणसाने वाईट विषयापासून दूर राहावे आणि सहनशीलता, दया, शुद्धता व सत्य यांचा स्वीकार करावा. जे लोक एकमेकांचे गुप्त दोष बोलतात ते सापाइतकेच घातक असतात. ज्या देशात आदर, उपजीविकेचे साधन, आप्तसुखी आणि शिक्षणाची संधी नाही, तो देश सोडून द्यावा. ज्यांच्याकडे धन नाही तो गरीब नाही, तर ज्यांच्याकडे विद्या, ज्ञान नाही तो सर्व प्रकाराने निर्धन आहे. विद्या हेच खरे रत्न आहे. आपली पावले टाकण्यापूर्वी ते नीट बघावी, पाणी गाळून प्यावे, शास्त्रसंमत बोलून वाणी शुद्ध ठेवावी आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मनाला शुद्ध विचारपूर्वक करावे. जन्मजात गुण. औदार्य, दानशूरपणा, गोड बोलणे, धैर्य आणि योग्य अयोग्य समजण्याची शक्ती हे गुण सरावाने मिळत नाहीत, तर ते जन्मजात असतात. वाईट लोकांचा त्याग. जो स्वतःच्या समाजाला लोकांना सोडून परक्यांचा आश्रय घेतो तो राजा किंवा नेता स्वतःच नष्ट होतो, ज्याप्रमाणे चुकीच्या धोरणामुळे राज्य नष्ट होते. सामर्थ्य आणि स्वरूप. हत्ती आकाराने मोठा असला तरी तो लहानशा अंकुशाने नियंत्रित होतो. अंधार मोठा असला तरी लहानशा दिव्याने नष्ट होतो. त्यामुळे शक्ती ही शरीराच्या आकारावर नाही, तर तेजावर, बुद्धिमत्ता, शक्ती अवलंबून असते. वाईट संगतीचा परिणाम. दुर्जन माणसाला कितीही शिकवले किंवा चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला तरी तो सुधरत नाही. कडुनिंबाला दूध किंवा तूप पाजले तरी तो गोड होत नाही. अपवित्रता. घरातील अशक्ती, मोह, मांस खाणारा, पैसाचा लोभी आणि स्त्रीच्या अधीन असणाऱ्या व्यक्तीला सत्य, दया आणि पवित्रतेची प्राप्ती होत नाही. खरा मित्र आणि नातेवाईक. कठीण प्रसंगात, आजारात, संकटात, दुभंगलेल्या वेळी आणि राजाच्या दारात, न्यायालयात जो साथ देतो तोच खरा नातेवाईक आणि मित्र असतो. कठीण वेळी परीक्षक, सेवक. काम सोपवल्यावर त्याचे पारख होते. नातेवाईक दुःखात त्यांचे पारख होते. मित्र संकटात त्यांचे पारख होते. पत्नी जेव्हा गरिबी येते किंवा धन नष्ट होते तेव्हा पत्नीची पारख होते.
मौनाचे महत्त्व. जे लोक वर्षभर मौन पाळून जेवण करतात, कमी बोलतात, साधना करतात, ते युगायुगे स्वर्गलोकात पूजले जातात. धन्यग्रस्त आश्रम. ज्या घरात आनंदी वातावरण आहे, मुले गुणी आहेत, पत्नी मधुर बोलणारी आहे, धन इच्छापूर्ण आहे आणि जिथे दररोज अतिथी सत्कार व पूजा होते, तो ग्रस्ताश्रम धन्य आहे. भक्तीचे महत्त्व. ज्यांच्या मनात श्रीकृष्ण विष्णूच्या चरणाबद्दल भक्ती नाही, ज्यांचे कान हरिनाम ऐकत नाहीत, त्यांचे जीवन व्यर्थ आहे. मृदुंग वाद्य सारखा असा इशारा देतो. सच्चा मित्र. बंधू आजारी असताना, संकटकाळी शत्रूने वेढलेले असताना आणि स्मशानात जो सोबत राहतो तोच खरा मित्र किंवा बांधव असतो. बाकीचे सगळे स्वार्थी असतात.